मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. एका मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया. अशोक खरात प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांबाबतचा एक व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेला आहे. या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर अशोक खरातबाबत बोलत असल्याचं दिसून येतंय. तर आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाचं दर्शन झालं नाही, मात्र गुरुपौर्णिमेनिमित्तानं ते विठ्ठलाचं दर्शन घेता आलं, असं रुपाली चाकणकर आपल्या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत. तर अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवलाय. आषाढी एकादशी नुकतीच झाली. सर, तुम्हाला आणि कल्पनाताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची क्षणभर आठवण झाली. सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल. ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. अशा महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी काय म्हटलं हे ऐकून मी आत्ताच माध्यमांना त्याचा एक व्हिडिओ दिला आहे. तो व्हिडिओ कृपया प्ले करा. त्याच्यात त्या म्हणतात की आत्ता आषाढी एकादशी झाली, त्या व्हिडिओमध्ये म्हणतात, तर ज्यांना पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नाही तर ते पांडुरंगाचं दर्शन इथे घ्यावं. आणि या व्यक्तींना ते पांडुरंगाशी कंप्लेंट करतात. हे मला अतिशय शॉकिंग वाटतंय. आषाढी एकादशीला पांडुरंगाचं रूप तुमच्या समोर आहे आणि रुक्मिणी म्हणजे त्यांच्या पत्नीना, अशोक खरात त्यांच्या पत्नीना त्या पांडुरंगाची रुक्मिणी म्हणतात. थर्ड क्लास रुपाली चाकणकर, म्हणजे मला ना सौम्य शब्द आता वापरता येणार नाही तुमच्यासाठी. तुम्ही थर्ड क्लास आहात. आणि अशा बाईंना ज्या इतके अघोरी प्रकार करतात त्या बाईंना मला एकच सांगायचं आहे, खबरदार तुम्ही पांडुरंगाचं नाव जरी काढलं तर आता तुमच्या विरुद्ध लढायला महाराष्ट्राच्या प्रत्येक स्त्रीने हजर झालं पाहिजे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कॅप्टन खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांवरती घणाघाती टीका केली आहे. तसंच येत्या 24 तासात चाकणकरांना बडतर्फ करा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. तसंच येत्या 24 तासात चाकणकरांना पदावरून बडतर्फ न केल्यास त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन आणि ठिय्या पुकारणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. यावेळी बोलताना त्यांनी कॅप्टन अशोक खरात यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. हे खरात एक प्रकारचं ओशनो जल बनवायचे. तर हे ओशनो जल काय आहे? ओशनो जल म्हणजे एक कॉफ सिरप होतं, त्याच्यात पाणी घालायचे आणि कुटून वायग्रा घालायचे अशी माहिती मिळालेली आहे. आणि हे घेण्यासाठी सगळीकडचे राजकारणी आपल्या गाड्या पाठवायचे, आपली हेलिकॉप्टर पाठवायची. आणि जर येत्या 24 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घेतला नाही तर मी आव्हान करेन सगळ्या जनतेतल्या सगळ्या महिलांना की अशी जर महिला आयोगाचे अध्यक्ष असेल आणि त्या जर असा उदो एका व्यक्तीचा करत असतील तर महिलांना सुद्धा असं वाटेल की नाही, हा माणूस चांगला असेल, कदाचित यांच्याकडे जाण्यात काही गैर नाही. आणि अशात या असंख्य महिला अडकल्या असतील आणि ह्याचा दोष हा याच महिलांना म्हणजे रुपाली चाकणकरांना दिला पाहिजे. यांना 24 तासात बडतर्फ करा, राजीनामा नाही, बडतर्फ करा. महाराष्ट्राच्या सगळ्या महिला नेत्यांना मी विनंती करेन की यांच्या विरुद्ध आपण एक मोठं आंदोलन केलं पाहिजे. जोपर्यंत ही बाई त्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावरनं जात नाही तोपर्यंत तिथे ठिय्या आंदोलन पण दिलं पाहिजे असं मी आज जाहीर करते. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांना माझी विनंती आहे, सुनेत्रा पवारांना माझी विनंती आहे, तुम्ही एक महिला आहात, अशी बाई तुम्हाला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चालेल का? नसेल तर तुमच्या पक्षात आहेत, तात्काळ त्यांना बडतर्फ करा, राजीनामा नाही बडतर्फ करा असं सुनेत्रा पवारांना मी आवाहन करेन. मला असं वाटतंय आत्ताच्या घटकेला ताबडतोब रुपाली चाकणकरांचा राजीनामा, त्यांना अटक, त्यांची चौकशी ही तात्काळ झाली पाहिजे.
मला असं कळलं की रुपाली त्या ठोंबरे पाटीलांनी काही विधान केलंय की त्या फरार झाल्यात का, पाताळात गेले असतील तरी तिथून शोधा त्यांना आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे.